नमस्कार मित्रांनो. सो 1.5-2 तास झाला होता आम्हाला इकडे चेक इन करून आणि आम्ही फ्रेश झालो, सगळी आवराआवर केली आणि तयार व्हायला घेतला. सो पहिल्याच दिवशी आम्हाला मंदिराला व्हिजिट करायचं होतं, म्हणजे मंदिरात जायचं होतं. सो आम्ही असं टिपिकल साड्या वगैरे नेसून रेडी होतो. साऊथला आल्यावर म्हटलं साऊथ लुक करायचा होता, जो आमचा तर काही झाला नाही पण मुलांचा खूप छान झाला होता. सगळ्या मुलांनी लुंगी आणि व्हाईट शर्ट वगैरे घातले होते आणि माझ्या चुकीमुळे मी वैभवसाठी लुंगी आणायला विसरली होती. सो असे काही आमची गँग अशी छान तयार झाली होती. मला तर वाटतं मुलींपेक्षा जास्त मुलं सुंदर दिसत होती, कारण का त्यांनी प्रॉपर साऊथ इंडियन लुक केला होता. या व्हिडिओमध्ये मी दिसणार नाही कारण का मी व्हिडिओ काढत होते आणि वैभव दिसणार नाही कारण का वैभवने लुंगी घातली नव्हती. बिचारा वैभव असा जात होता आणि ह्याच्यावरच आम्हाला त्याला लुंगी नेसवायची होती, जी मंदिराजवळ मिळणार होतं. आम्ही थोडंसं थ्रिल म्हणून मंदिराजवळ पोहोचलो आणि एका रिक्षात 10 जण बसून आलो होतो. साड्या नेसून सुद्धा आम्ही हा थ्रिल केला आहे. आम्ही जराही विचार केला नाही की आमच्या साड्यांची वाट लागेल किंवा काय. आणि खूप उशीर झाला आम्हाला यायला. तिकडे अंधार पडणार होता आणि आम्हाला भीती वाटत होती. आम्हाला रील्स करायचे होते, व्हिडिओ करायचे होते, बट काहीच जमणार नव्हतं. आम्हाला माहिती होतं, थोडी चिडचिड होत होती. बट गजरे वगैरे आमच्या मुलींनी घातले. मंदिरात मी एंटर केलं, बट मंदिरात ह्या गेटच्या आतमध्ये जायला गेल्यानंतर आम्हाला काहीच अलाउड नव्हतं. फोन, वॉलेट किंवा काहीच अलाउड, स्ट्रिक्टली नाही अलाउड आहे. सो खूप सुंदर आहे आतमध्ये, प्लीज तुम्ही जा. खूप सुंदर आहे. म्हणजे म्हणतात ना डोळ्याचं पाळणं फिटणं, एवढं सुंदर आहे ते. ह्याचं काही भलतंच असतं. खूप लेट झाला, 8:30-9 वाजले होते. त्यामुळे आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. आम्ही जे आतमध्ये गेलो त्याच्यानंतर आम्ही काही खाल्लं नव्हतं आणि इथे थोडंफार थंड वगैरे प्यालो आणि निघालो हॉटेलसाठी. हॉटेलवर जाईपर्यंत आम्हाला त्या साड्या वगैरे कॅरी करून खूप वैताग आला. त्यामुळे आम्ही रस्त्यात जाताना काहीच खाणार नव्हतो, कारण आम्हाला रिलॅक्स होऊन जेवायचं होतं. उशीर झाल्यामुळे आम्ही कुठे थांबलोही नाही, घरी गेलो. सलोनीने साडी काढली होती, बट जो लुक होता गजरा एन ऑल ते तसंच होतं, झुमके कुंकू वगैरे. त्यामुळे ती मंजुलिकाचा लुक एन्जॉय करत होती वेस्टर्न कपड्यांमध्ये. ती रेडी झाली, आम्ही सगळे रेडी झालो आणि आम्ही असेच जेवायला निघालो. सो आत्ताचं जे रेस्टॉरंट आहे ते विशालने शोधलं होतं रात्रीचं, जे आमच्या हॉटेलपासून खूप लांब होतं. आम्हाला पोचायला ऑलमोस्ट 1 पाऊण तास लागला होता. आणि तिकडे गेल्यावर आम्हाला असं कळलं की ते फक्त नॉनव्हेज हॉटेल आहे, तिकडे व्हेज काहीच नसतं. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की मी नॉनव्हेज नाही खात. नॉनव्हेजमध्ये फक्त मी अंडं खाते, बाकीचं खात नाही. आणि थोडी वेगळी व्हेजिटेरियन आहे मी. बिर्याणीमधला फक्त राईस खाणार, म्हणजे मी चिकनचे पीस वगैरे काही खात नाही. सो सगळ्यांचं जेवण झालं. बाहेरून बघतो तर हे दोघंजण तिकडे आरामात काहीतरी करत बसलेले, माहीत नाही काय. पण आम्हाला इथून चालत जायचं होतं आणि ऑलमोस्ट इकडे आता 12 वाजलेले. आम्हाला पोचायला 12:30 होणार होते. आम्ही उगाच जॅकेट घालून आलेलो, कारण का बाहेर काही थंडी वगैरे नव्हती. पोचायला आम्हाला 12:30 झालेत शेवटी. आणि आम्हाला 6 महिने आमच्या लग्नाला पूर्ण झाल्यामुळे वैभवने छोटंसं सेलिब्रेट केलं होतं इकडे. सो आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला सकाळी लवकर उठायचं कारण का आमची ट्रॅव्हल्स येणार होती. सो बाय गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग.